श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. खूप छान असा शुभ दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मी आले आहे स्वामी केंद्रामध्ये. हे रांगोळी ही खूप छान अशी सुंदरशी काढलेली आहे. रांगोळी काढताना मग मलाही वाटलं की काहीतरी मदत केली पाहिजे. सकाळी सकाळी खूप लवकर आले होते त्यासाठीच मदतीसाठी केंद्रात. तर छानसं असं मंदिर सारून वगैरे घेतलेलं आहे केंद्र. आणि मग मी पण रांगोळी काढण्यासाठी मदत केली, कलर भरण्यासाठी. आणि माझं हे रांगोळी काढताना बघून मुले वरद आणि स्वराज ह्या दोघांनाही वाटत होतं की आपणही काहीतरी मध्ये केलं पाहिजे, रांगोळी काढली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि त्यांनीही भाग घेतला. मला रांगोळी काढताना बघत होते तर खूप छान त्यांना आनंद वाटला आणि त्यांनी त्या आनंदात सहभाग घेतला. म्हणजे गुरूंसाठी गुरुपौर्णिमा आहे तर थोडीशी काहीतरी छोटीशी फुलाची पाकळी अशी मदत म्हणून रांगोळीमध्ये कलर भरण्याचे काम वरद आणि स्वराजने हे केलेले आहे. मी तर एडीवाकडीच रांगोळी काढली, मला जशी जमेल तशी घाईघाईत. बाकी आतही बरंच काही बघायचं होतं, कारण की भोपाळीचा टाईमही होणार होता. 5-10 मिनटात आरती चालू होणार होती सकाळी सकाळी स्वामींची. केंद्र थोडंसं लांब असल्यामुळे वेळ लागतो, खूप दिवसातून जावं लागतं, पण खूप प्रसन्न वाटतं. पूर्णपणे असे सारवलेलं आहे, बाहेरही सारवलेलं आहे, आतही. नवीनच केंद्र असल्यामुळे बांधकाम चालू आहे केंद्राचं. तर फरशी न बसवता सध्या सारवलेलं आहे. तर खूप छान उबदार वाटतं सारवलेलं असल्यामुळं, प्रसन्न वाटतं. मग आता रांगोळी काढून झाल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा मारून घेतल्या, वरदनीही मारले. म्हणजे नेहमी येणं होत नाही, पण आज खास दिवस असल्यामुळे मुलांनाही खास करून घेऊन आलेलो दर्शनासाठी. म्हणजे हे एक सेवा होऊन जाते, प्रदक्षिणा मारायचं. गुरूंना, दत्तगुरूंचा आज वार आहे, म्हणजे गुरुपौर्णिमा आहे दत्तगुरूंची. आणि मग त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रथम 11 फेऱ्या मारल्या जातात औदुंबराला. मग त्यानंतरच आत केंद्रात प्रवेश केला जातो. म्हणजे आपल्या इच्छेनुसार असतं. पहिल्यांदा हेच दर्शन घेतलं पाहिजे इथे औदुंबराचं, नंतरच आत केंद्रामध्ये स्वामींना मुजरा करायचा. मग आत जाऊन असं खूप छान असं प्रसन्न वाटतं ह्या वातावरणात. मोकळं वातावरण आहे पूर्ण, अवतीभोवतीही छान वाटतं सगळं. म्हणजे सिटीमध्ये हे पुण्यातल्या गोष्टीमध्ये जे सगळीकडे बिल्डिंग वगैरे असतात त्या मानाने खूप छान असं प्रसन्न शुद्ध वातावरण वाटतं. हे केंद्र एका साईडला आहे तर छान वाटतं. आणि रांगोळीची तयारी चालू होती अजून, म्हणजे अजून काही फुलांचं हे करायचं आहे. आता हे स्वामींपाशी बघा कसं सजवलेलं आहे, छानसं छान केली आहे. फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे स्वामींनाही मस्तपैकी. प्रसन्न वाटते. स्वामी महाराजांकडे बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, भावूक वाटतं. म्हणजे कशी पाठीशी उभा असते ती आई. बघितलं की दर्शन घेतल्याचं डोळ्यात पाणी येतं. स्वामींना खूप दिवसातून भेटल्यासारखं वाटतं सारखंच असं मस्त. आणि मनोमन खूप आनंद वाटतो की ती शोभून दिसत आहे माझे स्वामी महाराज असं. म्हणजे एक आतुरता असते केंद्रात जाण्याची, स्वामींना भेट घेण्याची. कोणतरी आहे आपले नाते असं. आणि हे गुरुमाऊली बघा किती सुंदर असं डेकोरेशन केले फुलांचं. पण आज गुरूंचा वार असल्यामुळे, म्हणजे गुरुपौर्णिमा आहे तर गुरुमाऊलींचा फोटो ठेवला आहे. आणि इकडे साईडला अभिषेक चालू आहे, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक आहे. आणि ही स्वामींची छान अशी रांगोळी काढली गेलेली आहे, स्वामींची प्रतिमा काढली गेलेली आहे. फुलांचं डेकोरेशन हे खूप सुंदर केलं आहे. स्वामींची रांगोळी खूप छान मस्त वाटते, एकदम असं खूप छान रेखाटली गेलेली आहे. स्पष्ट मूर्ती दिसत आहे स्वामींची. अशा प्रकारे सगळीकडे सगळे सेवेकरी काही ना काही कामे करत आहेत, चालूच आहे कामे काही ना काही. कारण की तयारी 8 वाजता भोपाळी आहे तर त्याआधी सगळी आवरावरी झाली पाहिजे, हेच एक उद्देश आहे. त्यामुळे अभिषेकही घेतला जातो फास्टमध्ये. जोड्या बसवलेल्या आहेत समोर अभिषेकला. मग मी स्वामींना मुजरा करून घेतला. सगळी सेवा झाली की प्रसन्न वाटतं. स्वामींना मुजरा करणं म्हणजे एक नतमस्तक होणं महाराजांपुढे. जे अक्कलकोटचे राजे आहेत त्यांच्यापुढे नतमस्तक करायचं. आणि हे स्टॉल भरलेलं आहे बघा,
हे स्टॉल ठेवलं जातं. सगळ्या प्रकारचे ग्रंथ वगैरे ज्यांना जे पाहिजे ते. संरक्षण यंत्र आहे, माळा आहेत, विद्याप्राप्तीचं यंत्रही आहे विद्यार्थ्यांसाठी. स्वामींचा फोटोही आहे. आज गुरुपौर्णिमेचे स्वामींचे फोटो घेतलेले छान व्यवस्थित, म्हणजे गुरूंचा आशीर्वाद घरी घेऊन चाललो आहे असं वाटत असतं. आता इथे वरद आणि स्वराज संकल्प करतात आहेत, गुरुपद घेत आहेत. दोघांनाही स्वामीच गुरु आहे म्हणून माळ घातलेली आहे. तुळशी माळ आहे दोघांच्या बोल श्री स्वामी समर्थ महाराज. तर आता त्यांनी गुरुपद घेतलं आज आहे, मी बसलेत, आपणाला नारळ शरण आलो वगैरे आहे. दोघांनी सेपरेट. आजपासून आपणच माझे गुरु, बसवलं गेलं होतं दोघांना. माता पिता त्यावेळेस, बंधू सखा जसं सर्व समजत आपणच आहे आहात. तसं बोलत आहेत. आजपासून पुढील खूप छान त्यांनाही गुरुपौर्णिमेपर्यंत मस्त वाटलं. जरा आज आमचे स्वामींचं बदलून काहीतरी गुरुपद आहे, स्वीकारून सोहळाच आहे, काहीतरी सण आम्हाला आहे सेवेकरी असं वाटत बनवा. होतं मुलांनाही. व आयुष्यातील मागील समस्या, अशा प्रकारे दुःख, ते संकट संकल्प निवारण करून करा. सकाळी सकाळी एवढ्या लवकर आमचा उठतही नसतात, योगक्षेम पण तुम्ही चालवा. उठवलं, लवकर गेलो केंद्रात आणि मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. माझाही संकल्प झाला. मग घरी आल्यानंतर मुलांना सांगितलं की आई वडीलही दुसरे गुरु असतात. पहिले स्वामी देवजी गुरु आहे, त्याच्यानंतर मग त्यावेळेस मुलांनी पूजा करून घेतली आहे. ह्यांना वेळ झाला होता तर ते गेले कामावर, पण ही पूजा अशी छानशी करून घेतली मस्त सुंदर. मुलांनी घाई स्कूलमध्ये जाण्याचा वेळही झालेला होता, तरीही त्यांनी माझं पायाची पूजा केली, चरण धुतले वरदनीही. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला मी जी पूजा मांडते ती पूजा मांडली. हे ताईंनी बघा किती छान असे फुलं आणून दिले मला एका ताईंनी. कारण खूप घाई गडबडी स्वामी चरित्र वगैरे वाचन झालं आज. श्री स्वामी समर्थ. अशी झाली आमची 2026ची गुरुपौर्णिमा साजरी. तर तुमची कशी झाली गुरुपौर्णिमा साजरी? तुमचे कोणते गुरु आहेत? तुम्ही काय संकल्प केला आजच्या दिवशी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.